नमस्कार मित्रांनो, इन्फो मध्ये तुमचे स्वागत आहे। EPS 95 पेन्शन धारकांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण अनेक पेन्शनधारक काही छोट्या चुका करतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या पेन्शनवर, कागदपत्रांवर किंवा भविष्यातील लाभांवर होऊ शकतो। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की EPS 95 पेन्शन धारकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कोणत्या चुका टाळाव्यात। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी शेवटी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया, सध्या EPS पेन्शन वाढ, मोफत वैद्यकीय सुविधा, किमान पेन्शन वाढ आणि इतर मागण्यांबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे। अशा परिस्थितीत अनेक अफवा सोशल मीडियावर फिरत असतात, म्हणून पहिली गोष्ट म्हणजे कोणतीही बातमी आल्यास तिची अधिकृत पडताळणी करा। फक्त व्हॉट्सअप फॉरवर्ड किंवा युट्यूबवरील कोणताही व्हिडिओ पाहून निष्कर्ष काढू नका। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे KYC अपडेट आहे का हे तपासा। बँक खाते, आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड यामध्ये काही बदल झाले असतील तर ते वेळेत अपडेट करणे आवश्यक आहे। अनेक वेळा चुकीच्या बँक खात्यामुळे किंवा KYC अपूर्ण असल्यामुळे पेन्शन जमा होण्यास विलंब होऊ शकतो। तिसरी गोष्ट म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट। दरवर्षी जीवन प्रमाणपत्र वेळेत सादर करणे आवश्यक असते। जर हे वेळेत सादर झाले नाही तर पेन्शन थांबण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। म्हणून प्रत्येक पेन्शन धारकाने जीवन प्रमाणपत्राच्या तारखा लक्षात ठेवाव्यात। चौथी महत्वाची बाब म्हणजे पेन्शन स्लिप आणि बँक स्टेटमेंट मध्ये नियमित तपासणे। तुमच्या खात्यात जमा होणारी रक्कम योग्य आहे का हे तपासल्याने कोणतीही चूक लवकर लक्षात येऊ शकते। पाचवी गोष्ट म्हणजे हायर पेन्शन संबंधित अपडेट्स। ज्या कर्मचाऱ्यांनी उच्च पेन्शनसाठी अर्ज केला आहे किंवा अर्ज करण्याचा विचार करत आहेत त्यांनी EPFO कडून येणाऱ्या प्रत्येक अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, कारण काही प्रक्रियांसाठी वेळेची मर्यादा असू शकते। आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा। अनेक पेन्शन धारकांना वाटते की नवीन निर्णय जाहीर झाला की लाभ आपोआप मिळतील, पण प्रत्यक्षात अनेक वेळा कागदपत्रे, पडताळणी आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते। म्हणून कोणताही निर्णय किंवा योजना आली तर तिची पात्रता आणि प्रक्रिया समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, EPS 95 संदर्भात येणाऱ्या प्रत्येक अधिकृत अपडेटसाठी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तुमच्या मते EPS 95 पेन्शन धारकांसाठी सर्वात मोठी समस्या कोणती आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।